नमस्कार. मी राजेश्वरी कांबळे. धनंजयच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अभिवाचनाच्या उपक्रमात मी डॉक्टर श्री जयंत नारळीकर यांची कथा वाचत आहे. दिवाळी 2010च्या अंकात ही प्रसिद्ध झाली होती. कथेचं नाव आहे अपहरण. मुंबईत मुलगी, जावई, नातवंड यांच्याबरोबर वीकेंड घालवून पुण्यासाठी डेक्कन क्वीन पकडायला मी सीएसटी स्टेशनच्या आवारात शिरलो तेव्हा 4:50 झाले होते. जरी स्टेशनवर शांतता नव्हती तरी कारमधून बाहेर पडल्यावर एकदम शांत शांत वाटू लागलं. कारण शिवम ड्रायव्हरच्या टकरीतून सुटका झाली. एवढे खरे की मुंबईतल्या महानगरी जीवनाचे अनुभव पुणेरी खेडूताला ऐकवताना शिवमला आपल्या श्रोत्याकडून फार तर असं का अशा रहस्यमय उद्गारांपलीकडे कसली अपेक्षा नव्हती. पण त्याची टकरी चालू असताना मला तरी माझी विचारशृंखला चालू ठेवता येत नसे. माझी लहानशी बॅग हातात घेऊन मी प्लॅटफॉर्मकडे निघालो तेव्हा जाणवले की स्टेशनवर वर्दळ कमी होती. कारण रविवारचा दिवस. पुण्याहून रोज येणारे चाकरमानी नसल्याने डेक्कन क्वीन पण बऱ्यापैकी मोकळी असेल. माझे विचारचक्र चालू ठेवायला अडचण येऊ नये. शेजारी कोणी वटवट्या बसला तर जागा बदलण्याची मुभा असेल. इतक्यात वैज्ञानिक गायब, अण्वस्त्रांची गुप्तता धोक्यात, घातपाताचा नवा प्रकार इत्यादी घोषणा देत एक पोऱ्या दुपारची वृत्तपत्रे विकीत होता. एरवी या वृत्तपत्रात महत्वाची माहिती नसते. मी विकत घेतलीच तर शब्दकोडी किंवा सुडोकू सोडवायला घेत असे. पण पोऱ्याच्या आरोळ्यांनी मला आकृष्ट केले. मी त्याच्याकडे असलेल्या वृत्तपत्राची एक प्रत घेतली आणि माझ्या C2 डब्यात पदार्पण केले. बातमी सविस्तर होती आणि मी प्रथम दर्शनी भरभर वाचून काढली. पुन्हा लक्ष देऊन वाचण्याजोगी आहे असे मी ठरवले. पण आधी महत्वाचा अजेंडा. पॅन्ट्री कारमधला वेटर आल्यावर मी ऑर्डर दिली. फ्राईड फिश आणि फ्राईड पोटॅटो. वेटर ओळखीचा होता आणि मी हीच ऑर्डर देणार हे जाणून होता. तरी उपचार म्हणून त्याने विचारले, आता लगेच आणू की तासाभराने? माझे उत्तरही त्याला अपेक्षित होते, लगेच. गाडीने वेग पकडला आणि मी बातमीचा मसुदा पुन्हा वाचायला घेतला. वैज्ञानिकाचे अपहरण. अणुऊर्जेचा वापर करून क्षेपणास्त्रे तयार करण्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान देशात सर्वप्रथम राबवणारे पण आता निवृत्त झालेले वैज्ञानिक पद्मविभूषण टी. भास्करन गोपालकृष्णन आज सकाळपासून अचानक नाहीसे झालेत. या घटनेमुळे तज्ञांच्या वर्तुळात खळबळ माजली असून केंद्र शासनातील उच्चपदस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टर भास्करन हे मलबार हिलमधील एका फ्लॅटमध्ये राहतात. पण सकाळी वरळी सीफेसवर फिरायला येणाऱ्यांची वर्दळ वाढण्यापूर्वी आपले फिरणे उरकून घ्यावे यासाठी ते रोज पहाटे 5 वाजताच फिरायला येतात. ही माहिती आमच्या बातमीदाराला भास्करन यांचे ड्रायव्हर करामत यांनी पुरवली. त्याची अर्थातच पोलिसांनी कसोशीने तपासणी केली. त्यातून मिळालेली माहिती अशी: वरळी सीफेसच्या दक्षिणेकडच्या टोकाला करामतने गाडी पार्क केली आणि नेहमीप्रमाणे भास्करन फिरायला बाहेर पडले आणि शिरस्त्याप्रमाणे समुद्राच्या काठाने उत्तरेकडे चालत गेले. ते बरोबर 50 मिनिटांनी येणार हे करामतला माहीत होतं. त्याने कार रेडिओ सुरू केला आणि त्याला आवडणाऱ्या रेडिओ मिर्चीची गाणी आणि वटवट ऐकू लागला. 5:40ला त्याने किनाऱ्याकडे नजर टाकली. दुरून येणारी आकृती आपल्या साहेबांची आहे हे त्याने ओळखले
आणि गाणी ऐकायला अजून 10 मिनिटे आपल्यापाशी शिल्लक आहेत, ती सत्कारने लावावीत असे त्याने ठरवले. पण गाणी ऐकण्यात 10 ऐवजी 15 मिनिटे गेली हे त्याच्या नंतर लक्षात आले. 5:55 झाले, 6 वाजले, 6:05 झाले तरी साहेबांचा पत्ता नाही. किनाऱ्याकडे दूरवर पाहून सुद्धा दिसले नाहीत. मग 5:40 ते 5:55 या 15 मिनिटांच्या कालखंडात ते कुठे नाहीसे झाले. करामतजवळ सेलफोन होता, पण भास्करन स्वतः फोन घरी ठेवून फिरायला जायचे, कारण त्यांना फिरताना कसलाही व्यत्यय खपत नसे. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन पाहण्याशिवाय इलाज नव्हता. करामत सावकाश कार चालवत किनाऱ्यावरच्या रस्त्यावरून टेहळणी करत जाऊन आला, पण त्याला साहेब सापडले नाहीत. डॉक्टर भास्करन विधुर असून त्यांची मुले, एक मुलगा आणि एक मुलगी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात असतात. घरी कोणी नसल्याने करामतने प्रसंगावधान राखून वरळी ठाण्यातील पोलिसांकडे वर्दी दिली. लवकरच पोलिसांची तपासचक्रे फिरू लागली, अद्याप फिरत आहेत. हे वृत्त प्रकाशनाकडे पाठवेपर्यंत भास्करन कुठे आहेत या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नव्हते. ते समुद्रात बुडाले ही शक्यता, अपघात किंवा आत्महत्या त्यांच्या निकटवर्तीयांना अशक्य वाटते, कारण ते स्वतः आयुष्याबद्दल समाधानी होते. तसेच सर्व बाबतीत शिस्त आणि सावधगिरी बाळगणारे होते. पण या पार्श्वभूमीवर त्यांच्या एकाएकी नाहीसे होण्यामागे काय गुपित असावे? अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे यावरचा त्यांचा दांडगा अभ्यास लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने या घटनेला वेगळे महत्त्व येते. सकाळी ही बातमी पसरताच विरोधी पक्षातल्या नेत्यांनी भास्करन यांना सरकारनं पुरेशी सुरक्षा का दिली नाही हा प्रश्न उपस्थित केला आहे. सुरक्षा पुरवायची तयारी सरकारने दर्शवली होती, पण खुद्द भास्करन यांनी ती झिडकारली होती हे मला ठाऊक होतं, कारण मी भास्करनच्या निकट वर्तुळातला होतो. एकेकाळी आम्ही दोघे सहाध्यायी होतो. पुढे तो क्षेपणास्त्रांच्या क्षेत्राकडे वळला, तर मी शुद्ध विज्ञानाचे क्षेत्र निवडले. पण आमचा संपर्क कायम होता, वृद्धिंगत झाला होता. त्यामुळे या बातमीने मला मोठा धक्का बसला. असा कसा तो एकाएकी नाहीसा झाला? फ्राईड फिश संपवून व त्यानंतर कॉफी घेऊन मी वृत्तपत्रातील सुडोकोवर लक्ष केंद्रित केलं. ते 5व्या श्रेणीतले म्हणजे फार अवघड असल्याने मला विचार करावा लागला. पण मन तिकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. ते सारखे सारखे मला भास्करांच्या तथाकथित अपहरणाकडे आकर्षित करीत होते. असे 2 दिशांना खेचले गेल्याने मनाने पूर्ण असहकार पुकारला. त्यामुळे असो किंवा फ्राईड फिशने जठराग्नी शांत झाल्याने असो, मला हळूहळू झोपेची गुंगी जाणवू लागली. नाहीतरी माझी दुपारची छोटेखानी वामकुक्षी नातवंडांच्या मागे धावण्यात चुकली होती. मी केव्हा निद्रा देवीच्या कुशीत शिरलो हे कळले नाही. पण गाडी कल्याण स्टेशन ओलांडून पुढे गेल्याचे स्मरते. मला जाग आली तेव्हा गाडी कर्जत स्टेशनमध्ये उभी होती. मला कोणीतरी जागे करायचा प्रयत्न करत होते. ग्रे सफारी सुटातला एक मध्यमवयीन गृहस्थ मला इंग्रजीत विचारत होता, आपण प्राध्यापक काटकर ना? त्याच्या शेजारी टीसी आरक्षणाची सूची घेऊन उभा होता. मला वाटलं मी या गृहस्थाच्या म्हणजे चुकीच्या जागी बसलो होतो की काय. पण माझे होकारार्थी उत्तर ऐकून तो म्हणाला, साहेब, मी तुम्हाला येथे उतरून घ्यायला आलो होतो. कृपया आपले सामान घेऊन माझ्याबरोबर यावे. पण का? मी पुण्याला चाललोय, मी उद्गारलो. तेव्हा त्याने खिशातून एक बिल्ला काढून दाखवला. तो इंटेलिजन्स ब्युरोतला अधिकारी होता. नाव राकेश सिंह.
आपल्याला तसदी देत आहे त्याबद्दल आगाऊ क्षमा मागतो. पण आजच्या बातमीला उद्देशून आपणाकडून काही माहिती हवी. मी आपल्याला कारने पुण्याला पोहोचवीन. केव्हा हे मात्र त्यानं सांगितलं नसल्याचे माझे लक्षात आले. त्याच्याबरोबर जाण्याला पर्याय नव्हता. पुढे तो घरी सोडेल तेव्हा सोडेल. मी घरी कळवायला माझा सेलफोन उघडला तेव्हा किंचित खाकरून तो म्हणाला, साहेब, हा माझ्याकडे असू देत. मी तुमच्या घरी आधीच कळवले आहे की काही अपरिहार्य कारणामुळे तुम्ही आज डेक्कन क्वीनने येत नाही आहात. माझी बायको त्यावर काय म्हणाली? साहेब, आता उतरा, गाडी निघायची वेळ झाली. टीसीच्या आवाहनावरून आम्ही उतरलो. गाडी सुटून दृष्टीआड झाल्यावर मी प्रश्नाचा पुनरुच्चार केला. त्यांनी फक्त विचारलं, आपण सुखरूप आहात ना म्हणून. स्मित करत राकेश उद्गारला. कर्जत स्टेशनच्या आवारात एक लँड रोव्हर उभी होती. ड्रायव्हरने आम्हाला पाहून पटकन बाहेर उडी मारून दार उघडले. आम्ही दोघे मागल्या सीटवर स्थानापन्न झाल्यावर गाडी सुरू झाली. कुठे जायचे याची सूचना ड्रायव्हरला आगाऊ दिली असणार. मी पूर्वी कधी कर्जतच्या जवळपास रस्त्याने फिरलो नव्हतो. मुंबई पुणे रेल्वे प्रवासातले ते एक स्टेशन एवढेच मला माहीत. त्यामुळे रात्रीच्या प्रवासात लहान मोठ्या रस्ते गल्ल्यातून फिरून अखेर एका मोठ्या 2 मजली बंगल्यासमोर आमची गाडी थांबली तेव्हा आपण नेमके कुठे आहोत हे मला सांगता आले नसते. राकेश पाठोपाठ मी पण बंगल्याच्या पोर्चवरून मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. तेव्हा ते आपोआप उघडले. आम्ही दोघे आत शिरलो तेव्हा माझ्या लक्षात आले की बंगल्याला बेसमेंट पण आहे. कारण आत जेथे वर जाणारा जिना होता तेथेच खाली जाणारा पण होता. राकेशने मला बेसमेंटमध्ये नेले. इथे बसा. त्याने एका आराम खुर्चीकडे बोट दाखवले. मी तेथे विराजमान झालो. बहुधा माझ्या जबानीचे संपूर्ण ध्वनी छायाचित्रण लपवलेल्या व्हिडिओ कॅमेराद्वारे केले जाणार. मला का बोलावले असेल याची अंधुकशी शंका माझ्या डोक्यात येऊन गेली. पण मी कसलाही पूर्वग्रह न बाळगता पुढील अनुभवांना सामोरं जायचे ठरवले. मी तुम्हाला एक फिल्म दाखवतो. ती पाहिल्यावर मग मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. असे म्हणून राकेशने एक डीव्हीडी समोरच्या उपकरणात घातली. टीव्हीच्या 5-6 पट मोठ्या पडद्यावर फिल्म सुरू झाली. फिल्मचे शीर्षक होते, हे लोक कुठे जाऊन आले असावेत. फिल्मची कॉमेंट्री इंग्रजीत होती. तिचे रूपांतर असे होते, गेल्या 2 वर्षात जगातल्या अनेक देशातली काही निवडक प्रसिद्ध आणि कर्तबगार व्यक्तींना अनाकलनीय असे अनुभव आले. त्यातील काही इथे पडद्यावर दाखवित आहोत. अर्थात ही फिल्म प्रत्यक्ष अनुभवांची नसून ते घडून गेल्यावर त्या व्यक्तींच्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या जबानीवर आधारली आहे. क्रमांक 1, सर जोसेफ कॉल्डवेल, वास्तुशास्त्रज्ञ. इंग्लंडमध्ये श्रॉपशरमध्ये बंटिंगफर्ड या खेड्यात बंटिंगफर्ड मॅनर नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या घरात राहणारे सर जोसेफ त्यांच्या कामासाठी जगभर हिंडत असतात. वास्तुशिल्पात त्यांनी केलेल्या शोधकार्यामुळे इमारती बांधायच्या विविध प्रकारांसाठी त्यांना युरोप, अमेरिका, एशिया इत्यादींमधील अनेक देशात बोलावण्यात येते. अशाच एका दौऱ्यावर ते उझबेकिस्तानच्या ताशकंद गावात एक मोठाली मशीद बांधायच्या प्रकल्पासाठी समरकंदला गेले होते. समरकंद येथील ऐतिहासिक भव्य वास्तू पाहून आपल्याला योग्य ती कल्पना सुचेल असे त्यांना वाटले. त्यांना खगोल विज्ञानात रस असल्याने
पूर्वी 14व्या शतकात उलग बेग बादशहाने बांधलेल्या वेधशाळेचे अवशेष पाहायला जायचा त्यांनी निर्णय घेतला. पण पूर्वीची सर्व उपकरणे आता खलास झालेली पाहून त्यांना वाईट वाटले. ज्या टेकडीवर ही वेधशाळा होती तिच्या माथ्यावर एक म्युझियम वजा लहान इमारत आहे, ती बघायला ते तिकडे गेले. त्यावेळी इतर कोणीच टुरिस्ट जवळपास नव्हते. ही नोंद करण्याजोगी गोष्ट आहे, कारण त्या इमारतीत गेलेले सर जोसेफ बाहेरच आले नाहीत. ही माहिती देताना सुरुवातीला सर जोसेफ कोल्डवेल यांचे राहण्याचे ठिकाण, त्यांनी बांधलेल्या इमारती आदी गोष्टी कॉमेंट्री बरोबर दाखवण्यात आल्या. नंतर समरकंदमध्ये कॉमेंटेटर फिरत असतानाची दृश्य होती. म्युझियम वजा इमारतीतून बाहेर पडत तो पुढे म्हणाला, 2 तास वाट पाहिल्यावर सर जोसेफच्या ड्रायव्हरला काळजी वाटून तो त्यांना शोधत वेधशाळेच्या परिसरात फिरला. समरकंद येथील मशिदी आणि थडगी पाहायला टुरिस्ट गर्दी करतात, पण वेधशाळेमध्ये लोक फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे सर जोसेफ इथे नाहीत याची खात्री करून घेणे अवघड नव्हते. ड्रायव्हरने सेलफोनवर कार कंपनीच्या मालकाला गाठले आणि मग पोलिसी तपासचक्रे फिरू लागली. सर जोसेफ ही मोठी असामी असल्याने स्कॉटलंड यार्ड आणि इंटरपोलला पण पाचारण केले गेले. पण 2 महिन्यांच्या अपयशी प्रयत्नांनंतर ही एक न सुटलेली केस आहे असे तज्ज्ञांनी ठरवल्यानंतर सर जोसेफ एकाएकी अवतरले. समरकंदमध्ये वेधशाळेतल्या त्या इमारतीतून बाहेर पडून ते आपली कार शोधू लागले. मध्यंतरीचा कालखंड जणू झालाच नव्हता. इतके दिवस आपण कुठे होतो याची त्यांना कसलीच आठवण नव्हती. आजही मधले 2 महिने आपण कुठे होतो, वेगळ्या ठिकाणी होतो तर तेथे कसे गेलो, परत कसे आलो इत्यादी प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. इथे राकेशने पॉज देऊन माझ्याकडे पाहिले. जणू त्याच्या दृष्टीने न सुटलेला प्रश्न मी सोडवू शकेन. हे सगळे वर्णन ऐकून मी चक्रावून गेलो होतो. इतक्यात या घटनेवर भाष्य करण्यापेक्षा आपण सगळी फिल्म पाहूया असे मला वाटले. मी खुणेनेच त्याला पुढे जाण्यास सांगितले. राकेशची फिल्म पुढे चालू झाली. आर्मेनिया देशाकडे आता लक्ष वेधूया. पूर्वीच्या सोव्हिएट युनियनमधला हा देश आता स्वतंत्र असून आपल्या हिमतीवर प्रगती करू इच्छितो. दक्षिणेकडे इराक, पश्चिमेस टर्की, उत्तरेस जॉर्जिया तर पूर्वेस अझरबैजान असे देश शेजारी म्हणून त्यांच्या आक्रमकतेला तोंड देऊन आर्मेनिया स्वतःची अस्मिता टिकवून आहे. येथील खगोल वेधशाळेची परंपरा अंबार सुमयान या प्रख्यात शास्त्रज्ञाने विकसित केली. त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल सोव्हिएट काळात मॉस्कोमधील राज्यकर्त्यांना देखील आदर होता. अंबार सुमयानच्या जन्मशताब्दी उत्सवात एका सार्वजनिक समारंभात समाजातल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिली. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील प्रख्यात न्यूरोसर्जन सेड्रिक यान यांनी लहानसे भाषण केले. या कार्यक्रमासाठी सेड्रिक यान यांची निवड होणे स्वाभाविक होते. अंबार सुमयानने स्वतःला लाभलेल्या प्रतिष्ठेचा उपयोग अनेक विधायक कार्यांसाठी केला, त्यात वैद्यकीय क्षेत्र प्रामुख्याने होते. खुद्द सेड्रिक यानसारख्या प्रतिभावंताला दुर्मिळ यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच सेड्रिक यानला आपल्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवता आली. त्या दिवशीचे त्यांचे भाषण कमालीचे प्रभावशाली झाले. आपल्या लहान देशाला परस्पर सहकार्याने उच्च पातळी गाठता येईल हा अंबार सुमयान यांचा विश्वास सेड्रिक यान यांनी विशद करून सांगितला. त्यांच्या भाषणाला प्रचारमाध्यमांनी पुष्कळ प्रसिद्धी दिली.
पण दुर्दैवाने हे त्यांचे शेवटचे भाषण होते काय असे वाटू लागले आहे. कारण येरावानच्या प्रख्यात प्रेक्षागारातले आपले भाषण संपवून समारोपापर्यंत न थांबता ते तेथून बाहेर पडले. तत्पूर्वी कोणीतरी त्यांना एका पाकिटातून काहीतरी संदेश पाठवला होता एवढीच माहिती उपलब्ध होती. खुद्द हे पाकिट सेड्रिकियानकडे पोहोचवणाऱ्या प्रेक्षागारातल्या शिपायाला देखील याहून जास्त सांगता आले नव्हते. पण त्या पाकिटातील संदेश वाचून मात्र सेड्रिकियान फार क्षुब्ध झाल्याचे व्यासपीठावर त्यांच्या शेजारी बसलेल्या वक्त्याने सांगितले. काही काळ चुळबुळ करून शेवटी ते तेथून बाहेर पडले. त्यानंतर रस्त्यावरच्या काही लोकांनी त्यांना प्रेक्षागारातून जवळच्या मेट्रो स्टेशनमध्ये जाताना पाहिले. त्यांचा चेहरा बहुजन परिचित असल्याने त्यांना मेट्रो स्टेशनमध्ये शिरताना फार काय भुयारी रेल्वेमधून प्रवास करताना पाहिलेले साक्षीदार पण मिळाले. साक्षीदार शब्द वापरण्याचे कारण की तेथून सेड्रिकियान कुठे गेले हे अद्याप न उलगडलेलं कोडं आहे. ते पार नाहीसे झाले आणि त्यांच्या शोध तपास कार्यात पोलिसांना वरील व्यक्तीची साक्ष उपयोगी पडली. येरावानसारख्या राजधानीच्या शहरात भर गर्दीत सेड्रिकियानसारखी प्रसिद्ध व्यक्ती एकाएकी नाहीशी होऊ शकते ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट होती. पण ही गोष्ट इथे संपत नाही. 2 महिन्यानंतर पोलिसांनी आशा सोडली असताना सेड्रिकियान एकाएकी प्रकट झाले. ते ज्या मेट्रो लाईनवर अदृश्य झाले होते तेथेच ते पुन्हा अवतरले आणि गाडीतला प्रवास चालू ठेवला. 2 महिन्यांपूर्वी ज्या स्टेशनमधून बाहेर पडायचा त्यांचा इरादा होता तेथूनच ते बाहेर पडले. जणू मानसपटलावरची त्यांची विचारशृंखला जशीच्या तशी शाबूत होती. आणि पुढे असे दिसून आले की त्या 2 महिन्यांच्या काळात आपण काय केले, कुठे होतो, कोणाला भेटलो याची कसलीच आठवण सेड्रिकियान यांना नव्हती. आपण 2 महिने नाहीसे झालो ही कल्पनाच त्यांना पटत नव्हती. पण अखेर कॅलेंडर पाहून ती त्यांनी मान्य केली. आता सर्व स्थिर सावर झाले असले तरी या प्रश्नाचे उत्तर अद्याप आपल्याकडे नाही. सेड्रिकियान कुठे अदृश्य झाले होते? चित्रफित पुढे चालू होती पण माझ्या मनात वेगळेच विचारचक्र चालू असल्याने माझे लक्ष पडद्यावर केंद्रित नव्हते. प्रख्यात जपानी पुरातत्व संशोधक तोशिरो हासेगावा अनेक वर्षांनी मेक्सिको सिटीजवळचे पिरॅमिड पाहायला येत होते. पूर्वी त्यांनी तेथे उत्खननात सापडलेल्या अवशेषांवर शोधनिबंध लिहिले होते. पण अलीकडे येथील पुराणवास्तूंच्या वयाबद्दल वाद निर्माण झाल्याने त्यांनी ही पुनर्भेट योजली होती. त्यांच्याबरोबर मेक्सिकोमधील पुराणवास्तूंचे तज्ज्ञ टोनाट्यू सोमॉस आले होते. आपल्याला हा पिरॅमिड चढून वर गेले पाहिजे, त्यांनी तोशिरोंना सांगितले. ही 70 ओलांडलेली व्यक्ती खरोखर ठरल्याप्रमाणे तपासणीसाठी वर चढेल का? त्यांच्या शंकेला सत्वर दूर करत तोशिरो म्हणाले, अवश्य. पण 40 वर्षापूर्वींचा वेग मला गाठता येणार नाही. अर्थात वेळेपेक्षा उद्दिष्ट गाठणे महत्वाचे. चला. आपला कॅमेरा सरसावून तोशिरो त्या भक्कम पायऱ्यांवर चढू लागले. दर 10 पायऱ्यांवर थांबून फोटो घ्यायचे किंवा काही वेळ बसून नोट्स काढायच्या. त्यांना गुरुवत मानणारे बरोबरचे टोनाट्यू गप्प होते. तोशिरोनं काही म्हटलं तर प्रतिसाद देण्यापुरते बोलत. क्रमाक्रमाने वर चढत 50 मिनिटात ते वर पोहोचले. तोशिरो यांनी काही छोटाली तपासली यंत्रे आणली होती. त्यांचा आणि खास कॅमेराचा वापर करत त्यांनी तपासणी सुरू केली. टुरिस्ट सीझन संपला असल्याने गर्दी नव्हती.
फार काय वरचा शेवटचा मजला गाठणारे दोघे तिघे तरुणच तेथे होते. उगीच तोशिरोच्या कामात व्यत्यय नको म्हणून टोनाट्यू वरच्या भागात चक्कर मागायला गेले. जरूर असेल तर मला हाक मारा, मी इथे जवळच आहे. टोनाट्यूच्या आवाहनाला केवळ हात वर करून तोशिरो यांनी प्रतिसाद दिला. इतके ते स्वतःच्या निरीक्षणात गुंतले होते. थोडे अंतर चालून गेल्यावर टोनाट्यूनं वळण पाहिलं. तोशिरो आकाशाकडे तोंड करून विचारमग्न बसलेले दिसले. तेच त्यांचे शेवटचे दर्शन ठरणार होते. कारण अर्ध्या तासांनी टोनाट्यूला वाटलं आता परत जाऊन पाहावं, तोशिरोंना कसली गरज आहे का. पण परतल्यावर त्याला तोशिरो कुठेच दिसेनात. त्यांचा कॅमेरा दगडावर ठेवलेला होता, पण यंत्रसामग्री किंवा खुद्द तोशिरो यांचा पत्ताच नव्हता. असतील येथे कुठेतरी, इथून कुठे जाणार. स्वतःशी पुटपुटत टोनाट्यूनं खाली नजर टाकली. पिरॅमिडच्या पायऱ्या दिसत होत्या. त्यावर चढणारे उतरणारे टुरिस्ट होते, पण तोशिरो महाशय मात्र त्यात काही दिसले नाही. टोनाट्यूने मोबाईल फोन लावून बघितला. तोशिरोंचा फोन आउट ऑफ रीच आहे एवढेच त्याला समजले. अखेर त्यानं इमर्जन्सीत पोलिसांचा नंबर लावला. आंतरराष्ट्रीय ख्यातीची ही व्यक्ती बेपत्ता झाल्याचे सांगितले. त्या भागातले एक पोलीस इन्स्पेक्टर जिने चढून वर आले आणि आसपास नजर टाकून अविश्वासाच्या सुरात म्हणाले, ही जागाच अशी आहे की इथला माणूस पळून जाऊ शकत नाही की पळवला जाऊ शकत नाही. तेव्हा प्रोफेसर साहेब, आपण रिकाम्या पोटी काही पिऊन तर आला नाहीत ना. टोनाट्यूच्याही लक्षात आले आपण सांगतो ती गोष्ट किती असंभाव्य आहे. पण मग त्याच्या जवळच्या कॅमेराची त्याला आठवण झाली. त्याने तो पुढे करून म्हटले, हा पहा खास बनावटीचा कॅमेरा. यावर तोशिरो हासगोवा यांचे नाव आहे. हा त्यांचा वापरातला कॅमेरा इथे कसा आला. कॅमेऱ्यावर एक पट्टी चिकटवली होती. त्यावर तोशिरोंचं नाव आणि पत्ता होता. त्यातील घेतलेले फोटो आज इथूनच घेतले हे त्यावरील तारखेतून स्पष्ट होत होते. पोलीस इन्स्पेक्टर साहेबही डोके खाजवू लागले. एक वयोवृद्ध व्यक्ती अशा दुर्गम ठिकाणाहून दिवसाढवळ्या अदृश्य कशी होऊ शकते. चित्रफित पुढे चालू झाली, पण तिच्यातला घटनाक्रम आता माझ्या लक्षात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर कर्तबगार व्यक्ती एकाएकी अदृश्य होत होत्या. त्यापैकी काही व्यक्ती सुरुवातीला वर्णन केलेल्या काही काळाने प्रकट होत. त्यांना कसलीही इजा झालेली नसे. पण दरम्यानच्या कालखंडात आपण कुठे होतो हे त्यातल्या एकाही व्यक्तीला सांगता येत नसे. त्या कालखंडाची स्मृती त्यांच्या मेंदूच्या पटलावरून पूर्णपणे पुसली जात होती. नंतरच्या यादीतल्या व्यक्ती अदृश्य झालेल्या परतल्याच नव्हत्या. बहुतेक त्यांचा अपहरण कालाचा अवधी अजून पुरा झाला नव्हता. म्हणून त्या सर्व व्यक्ती योग्य वेळी परत येतील अशी राकेशची अपेक्षा होती. आणि मलाही त्याचा हा आशावाद संयुक्तिक वाटला. त्या यादीत आज भास्करन यांचा समावेश करावा का या प्रश्नावर जरी आम्हा दोघांचे होकारार्थी मतैक्य होते, तरी तसा निष्कर्ष काढण्यापूर्वी 1-2 दिवस थांबावे असे आम्ही ठरवले. असे हे 12 लोक अदृश्य झाल्याचे आमच्या डेटाबेसमध्ये तूर्त आहे. भास्करन धरून पेन संपल्यावर राकेश म्हणाला, तुमचा डेटाबेस अपूर्ण असण्याची शक्यता आहे. म्हणजे याहून जास्त संख्येने प्रतिभावंतांचे अपहरण झाले असेल, फक्त ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल. राकेशने समोर ठेवलेल्या कपातली कॉफी घेत मी म्हटलं,
तत्पूर्वी फिल्म बघता बघता राकेशने मागवलेल्या सँडविचेस आणि खेकडा भज्यांचा मी यथास्थित समाचार घेतला होता. कारण फ्राईड फिश खाऊन 4.5 तास झाले होते. अर्थातच सर्व पर्याय खुले ठेवणे शहाणपणाचे ठरेल. कॉफीचा घोट घेत राकेश पुढे म्हणाला, पण काटकर साहेब, तुम्ही म्हणता तसे घडले असल्याची शक्यता फार कमी आहे. आम्ही जगातल्या बहुतेक देशातल्या गुप्तचर यंत्रणांशी संपर्क ठेवून आहोत, अगदी पाकिस्तानच्या ISI आणि चायनाच्या मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटीशी देखील. त्याशिवाय आमची माणसे पण देशोदेशी पेरलेली आहेत. त्यातून या सर्व व्यक्ती आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आहेत आणि आपापल्या देशात त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रतिष्ठा असलेल्या अशा आहेत. त्यांचे एकाएकी अदृश्य होणे प्रसिद्धी माध्यमाच्या काकदृष्टीतून सुटणार नाही. राकेशचा युक्तिवाद पटण्यासारखा होता. त्याने पुरवलेल्या माहितीनुसार खालील विधाने करता येत होती. काही निवडक कर्तबगार व्यक्ती अचानक अदृश्य होत होत्या. त्या अमुक एक देशातल्या नसून जगभरातल्या विभिन्न राष्ट्रातल्या होत्या. प्रत्येक व्यक्ती स्वतःहून नाहीशी होते का तिला दुसरे कोणी नाहीसे करतात हे अद्याप कळू शकले नव्हते. जरी या दुसऱ्या प्रकारात असणाऱ्या घटना होत्या असे मानले तरी हे सामान्य अपहरण नव्हते. कारण त्या व्यक्तीला मुक्त करण्यासाठी मागण्या केल्या गेल्या नव्हत्या किंवा अमुक एका संघटनेने अपहरणाची जबाबदारी घेतली नव्हती. अपहरण किंवा स्वेच्छेने अदृश्य होणे यातील कोणताही पर्याय निवडला तरी त्यावरून काही ठराविक काळानंतर ती व्यक्ती पुन्हा प्रकट होते. यामागची भूमिका काय असावी? प्रकट झाल्यावर त्या व्यक्तीच्या स्मृतिपटलावर अदृश्य असतानाचे कुठलेच अनुभव, आठवणी नसाव्यात, ही सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हटली पाहिजे. हे घडलेच नाही असे म्हणत ती व्यक्ती आपले आयुष्य पूर्ववत चालू ठेवते, ते कशामुळं? भास्करन नेमके अदृश्य झाले ती जागा शोधण्यात राकेशला यश आले होते. रात्रीचे 12चे ठोके ऐकू आले. एरवी मी रात्रीचे 9:30-10 वाजले की पेंगायला लागतो, पण त्या रात्री झोप हा प्रकारच मी विसरून गेलो होतो. राकेश आणि मी जणू काय एका खेळात गुंतलो होतो. एकाने या प्रकरणाची कारणमीमांसा करायची, दुसऱ्याने ती खोडून काढायची. पण आम्हा दोघांपैकी एकालाही पूर्णपणे समाधानकारक कारणमीमांसा करता येत नव्हती. एकंदरीत विचार करताना मला आर्थर कॉनन डॉयल या रहस्यकथा लेखकाच्या गोष्टीतला शेरलॉक होम्स या चरित्र नायकाचे वाक्य सतत मनात येत होते. गुन्हे सोडवण्यात अद्वितीय गणल्या जाणाऱ्या होम्सने एका प्रसंगी उद्गार काढले होते, सगळे पर्याय खोडून काढल्यावर मग जे काही उरते ते कितीही असंभाव्य वाटले तरी ते सत्य असले पाहिजे. सगळे पर्याय म्हणजे यांना आपण पाहिलेत का पासून धर्माच्या नावाखाली दहशतवादी अपहरणे, या सगळ्या पर्यायांचा विचार करून राकेश सारख्या व्यक्तीला देखील काही कळत नव्हते. असंभाव्य म्हणजे कुठला पर्याय? काटकर साहेब, मला आशा आहे की चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता असलेल्या आपल्या मेंदूला हा असंभाव्य पर्याय सुचेल, राकेश म्हणाला. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून मला जाणवले की जरी सौम्य आणि सभ्य शब्दांचा हा मुबलक वापर करतोय तरी त्यामागे कडकपणा लपलाय. एक दृढनिश्चय आहे की या प्राध्यापकाकडून काहीतरी नवी कल्पना मिळवायची, त्याशिवाय त्याची सुटका नाही. पण अशा कल्पना मला तरी कुठून मिळणार? यासाठी वास्तवापासून विज्ञान कथा विश्व धुंडाळले पाहिजे. मी आर्थर सी क्लार्क, आयझॅक असिमॉव,
रे ब्रॅडबरी सदृश्य विज्ञान कथा धुरंधरांच्या कार्याचा मनोमन आढावा घेतला. पण त्यांच्या गोष्टीत सध्याच्या पेचावर उपाय नव्हता. नाही म्हणायला भुक्कड विज्ञान कथांमध्ये पुष्कळ पर्याय मिळाले असते. मी तसे राकेशला बोलून दाखवले तेव्हा तो हसला आणि म्हणाला, उडत्या तबकड्या, बरमुडा त्रिकोण आदींवर प्रसिद्धी माध्यमांनी पुष्कळ खाद्य मिळवले होते. त्या जंक फूडने जिभेचे चोचले पुरवले जातात, पण स्वास्थ्य लाभ होत नाही. पुष्कळदा हे तथाकथित साहित्यकार विज्ञानाचे वरवर वाचन करून काहीतरी चितारतात. कृष्णविवर, कृष्ण पदार्थ, प्रकाशाहून अधिक वेगाने धावणारी याने, क्लोनिंग करून मिळणाऱ्या प्रतिकृती, अंतराळात फिरणारे सूक्ष्मजीव, या कल्पनात विज्ञान कुठपर्यंत जाते आणि वास्तव काय असावे याबाबत अशा लेखकांचा मानसिक गोंधळ असतो. अर्थात अशा गोंधळावर आधारलेले लेखन कसे असेल याची कल्पना करणे अवघड नाही. काय काटकर साहेब, असे एकाएकी का उठलात? विचार करत असताना माझे लक्ष फरशीकडे गेले. तेथे मुंग्यांची रांग चाललेली होती. एरवी खोलीत सर्वत्र टापटीप असताना या मुंग्या कुठून उपटल्या? बहुतेक कुठेतरी साखर पडली असेल ती टिपायला आलेल्या दिसतात. का कोण जाणे, पण त्यांचे अस्तित्व माझ्या विचार शृंखलेला उगीच छेद देते असे वाटले. त्या मुंग्या कुठून आल्या? मी जरा चिडून विचारले. मुंग्या? आश्चर्याने राकेश उद्गारला. हा प्रश्न मी का उपस्थित केला? का या प्रकरणाच्या प्रेशरमुळे मनाचा समतोल मी गमावतोय? बहुतेक हा शेवटचा पर्याय विचारात घेऊन तो म्हणाला, काटकर साहेब, हा मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे. फळशीला भिंतीला भोके पडलीत. बहुतेक या मुंग्यांनी कुठेतरी वास्तव्य केले असेल आणि त्यांना खाद्याचा सुगावा लागला असेल. मलाही वाटलं आपण उगीच कातावलो. स्वतःला सावरीत मी पुन्हा विचार करू लागलो. अदृश्य होण्यामागची कारणे काय असू शकतात? वास्तविक मी काही गुप्तहेरगिरीचा अनुभव घेतला नव्हता. मला वैज्ञानिक म्हणून पर्याय सुचवायचा होता, पण सुचत नव्हता. मुंग्यांची रांग आता कमी झाली होती. एका ठराविक जागेपर्यंत जाऊन तेथेच संपत होती. उगीचच माझे लक्ष तिकडे जात होते. या मुंग्या नसत्या तर आपण सरळ विचार करू शकलो असतो. तिकडे राकेशची टकरी पण चालू होती. तो आता सरकारी मेंटेनन्सवर टीका करत होता. त्यामुळे मुंग्या, डास आदी सर्रास वास्तव्य करून आहेत याचे रसभरीत वर्णन करत होता. राकेशचे हे विचार मंथन चालू असता त्याच्या एका भागाने माझ्या मनात ट्यूबलाईट पेटली. हाच का तो असंभाव्य पर्याय? छे, आपण विज्ञान कथांच्या जंक फूडच्या आहारी तर जात नाही. मी राकेशला खुणेनच गप्प राहण्याची सूचना दिली आणि त्या प्रशस्त खोलीत येरझारा घालू लागलो. मूळ कल्पना इतकी अफाट होती की ती मांडायला मलाच लाज वाटत होती. पण ती गृहीत धरली तर बरेच रहस्य सुटत होते. अपहरण झालेले लोक असे एकाएकी अदृश्य का होत होते? पुन्हा जैसे थे अवस्थेत प्रकट कसे होत होते? त्यांच्या विस्मृती पर्वाचा अद्याप अर्थ लागत नव्हता, पण लागेल असा एक प्रकारचा आत्मविश्वास मनात होता. माझे येरझारा घालत फिरणे चालू होते तोपर्यंत राकेश गप्प होता. मी येरझारा पूर्ण करून खुर्चीवर बसलो आणि त्याच्याकडे पाहून स्मित केले. तेव्हा तो उद्गारला, युरेका? होय, जवळजवळ तशीच स्थिती आहे. पण तत्पूर्वी एक प्रयोग करता आला तर पाहूया. मी तपशील देतो. राकेश आणि मी त्याच्या गाडीने मुंबईकडे भरधाव वेगाने निघालो होतो.
मला जी भन्नाट कल्पना सुचली होती ती मी स्वतःशीच मांडून तपासली होती. तर्कशास्त्रात ती कल्पना निर्दोष असली तरी ती पटणे किंवा दुसऱ्याला पटवणे अवघड नव्हे, अशक्य होते. पण जर तिचे प्रात्यक्षिक करून दाखवता आले तर मात्र शंकेखोरांची तोंडे बंद झाली असती. हे प्रात्यक्षिक करायला सुदैवाने मला फार दूर जावे लागणार नव्हते. सकाळी 5च्या आत मला वरळी सीफेस गाठायचा होता. पुष्कळ तपासणीनंतर मिळालेली ज्या जागेवरून भास्करन अदृश्य झाले तिथे पोहोचायचे होते. शक्यतो 5:50 पूर्वी. कारण राकेशच्या आणि मुंबई पोलिसांच्या तपासणीत ही वेळ अदृश्य होण्याचा काळ म्हणून निश्चित करण्यात आली होती. सुदैवाने वाटेत ट्रक्सचा मर्यादित ट्रॅफिक होता. त्यामुळे कसलाही खोळंबा न होता आम्ही 4:15 वाजता फ्लायओव्हरवरून चेंबूरमध्ये शिरलो. हाऊ आर वी डुईंग? या राकेशच्या आवाहनाने मी पेंगणेत थांबून खडबडीत जागा झालो. त्याने पुढे केलेल्या ग्लासात गरम गरम चॉकलेट ड्रिंक होते. थर्मासमधून आणलेले ते पेय त्याने ड्रायव्हरला दिले तसे आम्ही देखील घेतले. तरतरी येऊन मी वरळी केव्हा येते ते पाहू लागलो. पूर्वेपासून पश्चिमेकडे जायला निव्वळ 20 मिनिटे पुरली. आणखी 12 तासांनी हेच अंतर तासाभरात सर करता आले म्हणजे मिळवली. भास्करांचा ड्रायव्हर जेथे गाडी पार्क करीत असे तेथेच राकेशने गाडी थांबवली. आम्ही तिथे उतरलो. पण पुढची वाट आम्हा दोघांनाच घ्यायची होती. घटनेची पुन्हा जुळवणी करीत आम्ही चाललो होतो. त्या वाटेने फिरायला येणारी अजून 20-25 मिनिटांनी येतील असे राकेश पुटपुटला. झुंजूमुंजू होत आले आता उशक काल लवकरच. मला मात्र तो स्पॉट बघायची घाई झाली होती. राकेश, मी आशा करतो की हा एक जंगली बदकाचा पाठलाग ठरणार नाही, मी हसत म्हटले. वास्तविक हे माझ्यातील आत्मविश्वास झाकायला ओढून ताणून आणले होते. आतापर्यंत कसल्या खुरचट कल्पनेचा पाठपुरावा करत आपण इथे आलो असे मलाच वाटू लागले होते. या डाऊन टू अर्थ शहरात अद्भुत घडले कसे? पण मला इतर घटनांची आठवण किंचित प्रोत्साहन देत होती. थोडक्यात सर जोसेफ कोल्डवेल अदृश्य झाले ती जागा सामान्य होती. सेड्रिक यान हरवले ते मेट्रो स्टेशन जनसामान्यांच्या वर्दळीचे नव्हते का? मेक्सिको सिटी बाहेरच्या पिरॅमिडच्या माथ्यावर कितीतरी टुरिस्ट जातात. रिओ दी जानेरोच्या कोपाकबाना बीचवर अदृश्य झालेले संख्याशास्त्रज्ञ कोमारोहो, शांघायच्या मोठ्या शॉपिंग सेंटरमधून नाहीसे झालेले फांगली हे खगोल निरीक्षक, ख्राइस्ट चर्चपासून हायकिंगला निघालेले प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रॉय फॉकनर, प्राध्यापक वेस्टमिनिस्टर जॉन ज्या डोंगरमाथ्यावरून शेवटी दिसले तो डोंगरमाथा तसा काही दुर्गम नव्हता. थोडक्यात चित्रफितीची इतर उदाहरणे माझ्या तर्काला बळकटीच प्रदान करीत होती. ती आठवत मी थोडासा आत्मविश्वास परत मिळवला. राकेशची उत्कंठा माझ्या मौनामुळे वृद्धिंगत होत होती. प्रोफेसर साहेब, तुमची ती भन्नाट कल्पना केव्हा सांगणार आहात? एके ठिकाणी थांबत त्याने विचारलं. भास्करन हरवले ती जागा पाहिल्यावर, मी शांतपणे उत्तरलो. तेव्हा जमिनीवर एक लहानशी काठी खोचून भोवताली लहानसे वर्तुळ काढलेली जागा दाखवत राकेश म्हणाला, हाच तो स्पॉट. हा सूर्य आणि हा जयद्रथ. आता मला, अर्जुनाला, पुढील कार्यवाही करायची होती. या स्पॉटकडे येत असताना मला 2 परस्पर विरोधी भावना सतावित होत्या.
एकीकडे आपण एक अतिविचित्र सत्य पाहणार आहोत ही अपेक्षा, तर दुसरीकडे अशा अवास्तव कल्पनेमागे धावण्यात आपण अवैज्ञानिकपणा तर दाखवित नाही ही शंका. राकेश सारख्या वास्तववादी माणसापुढे आता ही माझी एक प्रकारे परीक्षाच नव्हती का? उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती. अर्जुनाच्या सांगण्यावरून दोन्ही सैन्यांमध्ये रथ उभा करून कृष्णाने आवाहन केले, पहा आता सगळ्या कुरुमंडळींना. तेव्हा अर्जुन पार ढेपाळला होता. आता मला राकेश म्हणत होता, तुमच्या सांगण्यावरून तुम्हाला इथं आणलं, आता हे रहस्य उकला. आणि मी यातून ढेपाळलोय हे त्याला कळता कामा नये. मी तज्ञाचा आव आणत ती जागा तपासली आणि त्यातील एक वर्गाकार भाग निवडला, 1 मीटर बाय 1 मीटरचा, कारण तेथे जास्त पाऊलखुणा दिसत होत्या. सुदैवाने पोलिसांनी फिती लावून त्या जागेवरची वर्दळ थांबवली होती. अजून माझी ती विचित्र कल्पना, आता प्रत्यक्षात मला तो शुद्ध वेडेपणा वाटत होता, ती मांडायला मी कचरत होतो. पण तिची सुरुवात एका विज्ञानाधिष्ठित नियमाने भक्कमपणे करावी असे मी ठरवले. जेव्हा एखाद्या जागेतून पादचाऱ्यांची वर्दळ असते, तेव्हा कुठल्याही आकाराच्या एका बंद रेषेने घेरलेल्या आकृतीतून जितकी पावले आत जाताना दिसतात, तितकीच बाहेर जाणारी पण. मी प्राध्यापकी आव आणून उद्गारलो. आले लक्षात? किंचित विचार करून राकेश म्हणाला, पण या तुमच्या प्रमेयाचं इथे प्रयोजन काय? ही आकृती पहा. या चौकोनात आत शिरणारी पावले पुष्कळ दिसतात, पण बाहेर पडणारी ती कमी वाटतात नाही का? मी स्मित करत म्हणालो. ते खरेच, पण प्रोफेसर साहेब, एक वेगळा पर्याय तुम्ही विसरलात. जर चौकोनात शिरलेली व्यक्ती उडी मारून चौकोनाबाहेर पडली, तर तिची बाहेर जाणारी पावले चौकोनाच्या सीमारेषेला छेद देणार नाहीत. अगदी बरोबर कल्पना, पण मी हा पर्याय विसरलो नसून एका वेगळ्या संदर्भात वापरणार आहे. मी उत्तरलो. भास्करन कसे गायब झाले हे सांगण्याऐवजी मी कसल्या गणितीय कल्पनांमध्ये स्वतःला गुरफटून घेतोय असं त्याला वाटलं असावं. निदान तसा भाव मला त्याच्या चेहऱ्यावर दिसला. जरा सबुरीने घे, मी मुद्द्याकडे येतोय, पण त्याआधी एक प्रयोग करून पाहतो. तो यशस्वी झाला तर माझी मूळ कल्पना सांगेन, मी म्हणालो. आणि प्रयोग फसला तर बॅक टू स्क्वेअर वन, मी उत्तरलो. का ते सांगता येत नाही, पण माझा आत्मविश्वास आता वाढला होता. मी त्या चौकोनात उतरलो आणि हळू आवाजात हाका मारायला सुरुवात केली. डॉक्टर भास्करन, डॉक्टर भास्करन, हॅलो भास्करन, हाय भास्करन, भास, हाय भास, वेर आर यू? राकेश माझ्याकडे असा पाहत होता जणू मला वेड लागले. मी आवाज किंचित चढवून हाका मारणे चालू ठेवले. कुठल्या एका दिशेकडे हे नसून मी दिशा बदलत होतो. कुठून तुम्हाला प्रतिसाद अपेक्षित आहे? सगळीकडे नजर टाकत राकेशने विचारले. आजूबाजूला माझ्या सुदैवाने माणसांची वर्दळ नव्हती. खुणेने राकेशला गप्प राहायला सांगून मी प्रयत्न चालू ठेवले. मला यश मिळालेच पाहिजे, दुसरा पर्याय नव्हता. राकेश सारख्या त्रयस्थाने मला वेड्यात काढले तरी मी हाका मारीत राहणार. सुमारे 4-5 मिनिटांनी मला मंद स्वरात पण स्पष्ट शब्द ऐकू आले. मी भास्करन बोलतोय, तुम्ही कोण? ते ऐकून माझा जीव भांड्यात पडला. तर तिकडे राकेशने आश्चर्याचा आ केला.
कारण भास्करन दिसत कुठेच नव्हते. पण त्यांचे बोलणे ते समोर उभे राहून संभाषण करत आहेत असे वाटावे. आणखी एक विलक्षण बाब, तो आवाज नेमका कुठल्या दिशेकडून येते हे सांगणे कठीण होते. मी या सर्व बाबींचा जास्त विचार न करता वार्तालाप चालू ठेवला. मी काटकर, विजय काटकर, तुझा दोस्त. अरे तू आहेस कुठे? तू अदृश्य झालास म्हणून इथं काय गोंधळ माजलाय? हाय विजय, मी इतकी महत्वाची व्यक्ती असेन असं वाटलं नव्हते. बरं, मी आहे कुठे ते माझे मलाच ठाऊक नाही. अरे किडनॅप केलेल्या किडला आपल्याला कुठं ठेवलंय ते माहीत असतं का? भास्करन म्हणाले. म्हणजे तुला किडनॅप केले गेले? होय. मी फिरायला जाताना एका ठिकाणी तिघेजण एकदम आले. मला अलगद उचलून घेऊन आले. कसे ते मला कळले नाही. एक अल्प काळ, मला वाटते 2-3 मिनिटांचा असेल तो. सगळीकडे अंधारच अंधार. पुन्हा उजाडलं तर मी या इथे. इथे म्हणजे कुठे ते मी सांगू शकत नाही. पण तुझ्या आवाजावरून तू इथून फार लांब नसावास. इतक्या जवळ तरी इतका दूर. हे कोडे माझ्या भन्नाट कल्पनेने सुटत होते. तरी मला भास्करांकडून आणखी काही जाणून घेण्याची इच्छा होती. मी त्याला बोलते करायला विचारले, बरं तू आहेस ती जागा कुठली आहे? अगदी वेगळी. मी एखाद्या परग्रहावर आलोय असे वाटते. पण इतक्या कमी वेळात ते कसे शक्य झाले? इथले लोक वेगळी भाषा बोलतात, वेगळे कपडे घालतात, वेगळ्या प्रकारच्या घरात राहतात. काही बाबतीत ते आपल्या पुढे गेलेत तर काही बाबतीत नाही. मला उचलून आणले ते माझ्याकडून काहीतरी शिकायला. माझा तर्क बरोबर ठरला. पृथ्वीवरच्या कर्तबगार सृजनशील व्यक्तींना किडनॅप करायचे कारण हेच. त्यांच्याकडून त्यांचे संशोधन शिकून घ्यायला. भास्करन पुढे सांगत होता. माझ्या शोधकार्याबरोबरच एकंदर माझ्या कार्यक्षेत्राबद्दल जाणून घ्यायची त्यांना फार उत्सुकता आहे. प्रथम मी पूर्वी घेतलेल्या गुप्ततेच्या शपथेचं कारण पुढे करून नकार दिला. तर हे लोक म्हणाले की ती शपथ पृथ्वीपुरती मर्यादित आहे आणि त्यांचा स्वतःचा पृथ्वीवर कसलेही आक्रमण अतिक्रमण करायचा इरादा नव्हता. त्यांनी तसे शपथेवर सांगितल्यावर मी त्यांना लेक्चर्सच्या स्वरूपात माझा विषय समजावून सांगतोय. अरे पण भाषेच्या अडसराचं काय? तू त्यांच्याशी बोलतोस कसा? मला भेडसावणारी शंका मी मांडली. त्यांनी इंग्रजी आणि काही इतर भाषा शिकून घेतल्यात. त्यामुळे त्यांचे माझे संभाषण लेक्चरबाजी आधी इंग्रजीतून चालते. पण त्या व्यतिरिक्त आणि या क्षेत्रात ते आपल्या पुढे आहेत. मला परत सोडण्यापूर्वी ते माझी प्रतिकृती काढून ठेवणार. आपण झेरॉक्स मशीनवर कॉपी करतो त्याप्रमाणे. म्हणजे मी परत गेल्यावर त्यांना आलेल्या शंकांचे निराकरण माझी कॉपी करेल. म्हणजे परत येणे हा देखील नियोजित प्रकार होता. अशा काही तज्ञांना पळवून आणून त्यांच्याकडून शिकून नंतर त्यांची प्रतिकृती काढून मग त्यांना सुखरूप परत सोडणे हा कार्यक्रम शिस्तीत राबवला जात होता. पूर्वी पळवलेले तज्ञ लोक असेच परत आले होते. पण आपली या ठिकाणची स्मृती गमावून. मी त्याबद्दल भास्करनला विचारले. त्यांच्या कॉपी करण्याच्या पद्धतीतच ही तरतूद केली गेलीय. त्यांनी खुलासा केला. या ठिकाणी काय घडले हे अजिबात पृथ्वीवर कळता कामा नये म्हणून ही खबरदारी. म्हणजे मला आता तुझ्याकडून मिळते आहे ती माहिती त्यांच्या खबरदारीला डावलून मिळते आहे. मी हसून उत्तरलो. मलाही आश्चर्यच आहे. तुला माझा सुगावा लागला कसा? आणि आपण इतक्या सहजगत्या हे संभाषण चालू ठेवू तरी कसे शकलो? ही उत्तरे मला पाहिजेत, पण आता मी आवर्ते घेतो.
कारण आता माझ्या लेक्चरची वेळ झाली. भास्करांशी संबंध तुटला. आता परत केव्हा योग येतो ते बघूया. तो पृथ्वीवर परतल्यावर याबाबतीत काही जाणून घेता येणार नाही, कारण तो सर्व काही विसरून परत येणार. तेव्हा शक्य झाल्यास पुन्हा प्रयत्न करायचाच, तो तिथे असेपर्यंत. इतका वेळ राकेश माझ्या शेजारी उभा राहून सर्व काही शांतपणे ऐकत होता. त्याला आता वाचा फुटली. काय गंमत आहे काटकर साहेब. ते बोलणे इतके स्पष्ट होते की मला वाटले भास्करन साहेब 15-20 फुटांवर आहेत. पण कुठे? त्यांचा आवाज नेमका कुठल्या दिशेने होत होता मला नाही सांगता आले. कृपया खुलासा करा. या अर्थी तुम्ही मला मुद्दाम या ठिकाणी घेऊन आलात. मला अशक्य वाटेल अशी किमया तुम्ही भास्करांशी संपर्क साधण्याची साध्य केलीस. त्या अर्थी तुम्हाला हे रहस्य उकलले आहे. तसे असेल तर माझ्या इन ॲडव्हान्स अभिनंदनपर शुभेच्छा. बट प्लीज एनलायटन मी. राकेशशी शांतपणे बोलता यावे म्हणून मी म्हटले, चल इथेच थोडे चालूया. वर्दळ वाढण्यापूर्वी मी तुला माझा तर्क सांगतो. आम्ही दोघे समुद्रकाठच्या रस्त्यावरून चालू लागलो. मी म्हटले, राकेश, भास्करन तसेच इतर मंडळी एखाद्या जागेवरून एकाएकी नाहीशी झाली आणि त्यापैकी जी परतली ती त्याच ठिकाणी एकाएकी उपस्थित झाली, हा तपशील मला महत्वाचा वाटला. हे अपहरणाचे प्रकार असते तर त्या व्यक्तीला घेऊन जाताना तिच्या अपहरणकर्त्यांना कोणी पाहिले नाही हे कसे काय घडते? मी या प्रश्नाचा विचार करीत असताना मला तुझ्या खोलीत मुंग्यांची रांग दिसली. रांगेतील मुंगी ठराविक ठिकाणापर्यंत जाऊन अदृश्य होत होती आणि त्यामुळे मुंग्यांची रांग छोटी होत चालली होती. मी सावकाश बोलत होतो तरी उतावीळपणे राकेशनं तेच गाडे पुढे ढकलायचा प्रयत्न केला. होय, कारण त्या ठिकाणी फरशीत त्यांचं बीळ असणार. एक्झॅक्टली, मी उद्गारलो. त्या उदाहरणाने मला एक वेगळा पर्याय सुचवला. तुम्हाला असं म्हणायचंय का की भास्करन समुद्रकाठी एका विहिरीवजा बिळात पडले? परत आपली गाडी दामटत राकेशने विचारले. होय आणि नाही. मी खुलासा करतो, पण जरा दमानं घे. मी गडबडीत सर्व सांगितले तर पुढे तूच तक्रार करशील की माझी कारणमीमांसा तुझ्या डोक्यावरून गेली. मी जरी सौम्यपणे बोललो तरी त्यामागची खोच राकेशला जाणवली. हात वर करून त्याने होकार व्यक्त केला. तेव्हा त्याची चर्या ओशाळलेली होती. मी पुढे म्हणालो, धन्यवाद राकेश. तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर होय. ते एक बीळ होते, पण आपल्याला परिचित असलेल्या प्रकारचे नव्हते. राकेशच्या प्रश्नांकित चेहऱ्याकडे पाहून मी स्मित करत म्हणालो, ते कशा प्रकारचे बीळ होते हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण देतो. ते आहे एखाद्या अनेक मजली इमारतीचे. अशा इमारतीत प्रत्येक मजल्यावर लोक राहतात, काम करतात, पण प्रत्येक मजल्याचे काम वेगळे चालते. जर तिसऱ्या मजल्यावरच्या व्यक्तीला दुसऱ्या मजल्यावरच्या व्यक्तीला भेटायचे असेल तर तिनं काय करावे? लिफ्ट किंवा जिना वापरून ती खाली जाऊ शकेल. अशा स्थितीत तिसऱ्या मजल्यावरच्या इतरांना ती व्यक्ती नाहीशी झाल्यासारखी असते, तर दुसऱ्या मजल्यावर ती अकस्मात प्रकट होते. अर्थात सध्याच्या जीवनक्रमात अनेक मजली उत्तुंग इमारतीत हे पुष्कळदा घडत असते, पण आपल्याला त्यात अनाकलनीय काहीच वाटत नाही. तर या उदाहरणात जिना किंवा लिफ्ट हे 2 मजल्यांना जोडणाऱ्या बिळाचे काम करतात. आता हेच उदाहरण थोडे विस्तारून आपल्या सध्याच्या परिस्थितीसाठी वापरू. मजल्यांच्या उदाहरणात आपण हिंडतो फिरतो ते 2 मितीत. अमुक फ्लॅटचे क्षेत्रफळ 120 स्क्वेअर मीटर आहे असे विधान करताना आपण त्याची लांबी रुंदी विचारात घेतो.
उदाहरणार्थ या फ्लॅटची लांबी 12 मीटर व रुंदी 10 मीटर असू शकेल. आपल्या दैनंदिन हालचाली या 12 बाय 10 क्षेत्रफळात होतात आणि इथे 2 मिती लांबी व रुंदीच्या दिशेने असतील. आता आपण पृथ्वीवर वावरतो असे म्हटले तर आपल्या सर्व हालचाली 3 मितींच्या अंतराळात घडतात. लांबी, रुंदी आणि उंची अशा 3 परिमाणांनी आपण त्या 3 मिती दर्शवतो. हे सर्व अर्थात पटण्याजोगे आहे. पण येथून पुढे आपली कल्पनाशक्ती वापरूया. समजा आपण राहतो ते 3 मितीचे अंतराळ म्हणजे एका वैश्विक इमारतीचा एक मजला, समजा 3रा मजला, आणि असाच 2रा मजला एक अस्तित्वात आहे. जर आपल्याला इथून तिथे जायचे असेल तर 3रा मजला आणि 2रा मजला यांना जोडणारे लिफ्ट किंवा जिना लागेल. आले लक्षात, उत्तेजित स्वरात राकेश म्हणाला. म्हणजे जर असे बिल किंवा लिफ्ट मिळाले आणि त्या मार्गे 2ऱ्या मजल्यावरच्या लोकांनी 3ऱ्या मजल्यावरच्या व्यक्तीचे अपहरण केले तर 3ऱ्या मजल्यावरच्यांना ती व्यक्ती आपल्या अंतराळात कुठेही सापडणार नाही. अगदी बरोबर. आता तुझ्या लक्षात आलेच असेल की या तुझ्या फिल्ममध्ये दर्शवलेल्या व्यक्ती एका वेगळ्या अंतराळात गेल्या. तेथे काही काळ त्यांना ठेवून परत पाठवायचा क्रम त्या 2ऱ्या अंतराळातल्या लोकांनी काही वर्षे चालवलेला आहे. त्याबद्दल खुद्द भास्करन यांच्या तोंडून आपण ऐकले. आणि तुम्ही भास्करन यांच्याशी संपर्क साधलात तो या 2 अंतराळांना जोडणाऱ्या लिफ्ट नलिकेद्वारे. मला थांबवत राकेश उद्गारला. हे कोडे असे अनपेक्षितरित्या सुटताना पाहून राकेश भलता उत्तेजित झाला होता. मी असा अंदाज केला की जिथे भास्करन अदृश्य झाले तिथेच असा जोडमार्ग असावा. तो अंदाज खरा ठरला आणि सुदैवाने खुद्द भास्करन 2ऱ्या टोकाला हजर होते. मी उत्तरलो. आणि स्मरणशक्ती नष्ट होणे हे का घडते? राकेशने विचारले. मला वाटते अपहरणकर्ते त्या व्यक्तीला परत पाठवण्यापूर्वी त्यांचा अपहरण काळातला स्मरणसाठा नष्ट करतात. या बाबतीत ते नक्कीच आपल्यापेक्षा प्रगत आहेत. माझा तर्क मी त्याला सांगितला आणि पुढे म्हणालो, आपल्या विश्वातली कर्तबगार माणसे उचलून नेऊन त्यांचा अभ्यास करायचा हा प्रयत्न दिसतोय. आता वरळी सी फेसचा भाग चांगला गजबजला होता. चला थोडा नाश्ता घेऊ, असे म्हणत राकेश मला एका इराण्याच्या उपहारगृहात घेऊन गेला. तेथे गरम चहा आणि ऑमलेट, ब्रेड बटरवर ताव मारता मारता मला विलक्षण झोप येऊ लागली. ते पाहून राकेश म्हणाला, चला तुम्हाला पुण्याला घरी सोडतो. फार वेळ घेतला तुमचा, पण कोडे उलगडले त्याबद्दल तुमचा खूप आभारी आहे. आमचे बिल राकेशने चुकते केले. तरी पण तिथला वेटर माझ्याकडे येऊन तगादा लावत होता. साहेब, फ्राईड फिश आणि कॉफीचे 90 रुपये झाले. मी त्याला सांगत होतो, अरे बाबा, मी फिश कुठे ऑर्डर केली? मी ऑमलेट खाल्ले, त्याचे पैसे माझ्या मित्राने दिले नाही का? तरी बेटा ऐकेना आणि माझे खांदे हलवत म्हणाला, साहेब जागे व्हा, आता दापोडे स्टेशन येऊन गेले. आपण गाढ झोपला होतात म्हणून इतका वेळ उठवले नाही. खरोखरच मी आता जागा झालो आणि 10-12 सेकंदात पूर्ण शुद्धीवर आल्यावर माझी खात्री झाली की मी डेक्कन क्वीन मध्ये आहे. होय, मी फिश घेतले होते. वेटरला धन्यवादासकट 100 रुपयांची नोट देऊन मी उतरायच्या तयारीला लागलो. शिवाजीनगर स्टेशनवर उतरणाऱ्यांचा क्यू तयार झाला होता, त्यात मी सामील झालो. पण मन अस्वस्थ होते. मला खऱ्यासारखा वाटणारा अनुभव सर्वस्वी स्वप्नातला होता. राकेश ही व्यक्ती काल्पनिक होती, पण भास्करांचे काय? तो अदृश्य झाला होता हे सत्यसृष्टीतले वृत्तपत्र सांगत होते. मी ते पुन्हा पाहून वाचून खात्री केली.
त्या ठळक घटनेतून मला स्वप्नात एका वेगळ्याच घटनाक्रमाचा अनुभव आला. पण मग भास्करनचे खरोखर काय झाले? आता दुसऱ्या कुणाच्या शब्दावर अवलंबून न राहता मी खुद्द भास्करनलाच पकडायचे ठरवले. माझ्या मोबाईलवर त्याचा नंबर होता. शिवाजीनगरवर मला न्यायला आलेल्या गाडीत बसल्यावर मी त्या नंबरची बटणे दाबली. फोन वाजत होता. भास्करन उत्तर देईल का? बऱ्याच घंटा वाजल्यावर मी आशा सोडून दिली. तेव्हाच भास्करनचा खणखणीत आवाज ऐकू आला. कोण? काटकरच ना? मला माहित आहे तू का फोन केलायस ते. माझ्या तथाकथित नाहीशा होण्याबद्दल ना? होय. सांग काय झालं ते? मी उत्कंठेने विचारले. अरे तुला माहित आहे ना की हे बुद्धू सरकार माझ्याकरता सुरक्षेचे कवच उभे करू पाहतंय. पण तू त्याला ठाम नकार दिला होतास नाही का? हो. आणि तेव्हा म्हणजे 5 महिन्यांपूर्वी सरकारने आपला आग्रह मागे घेतला होता. अलीकडे टेररिझममध्ये वाढ झाली या सबबीवर सरकारने माझा विरोध न जमवता मला या सुरक्षेच्या जाळ्यात पकडले. तेव्हा त्यांना धडा शिकवायला मी एकदम नाहीसा झालो. पहाटेच्या माझ्या चालण्यात एक मोठा खडक येतो. त्यामागे मी बरोबर आणलेले वेषांतर चढवले. कल्लेदार मिशा लावल्या, छोटीशी दाढी आणि वर पगडी, आणि भास्करनचा भास्कर पाल सिंह एक सरदारजी झालो. या आपल्या मुंबईत कुठल्याही प्रांताचा धर्माचा माणूस खपून जातो. माझे गुप्तरक्षक लांबून पाहत होते पण त्यांना हा बदल कळला नाही. पुढे मी त्यांच्या अगदी जवळून गेलो तरीही मी नाहीसा झालो. तो एखाद्या समांतर विश्वात गेलो असं तर नाही ना तुला वाटलं? मी काही न बोलता माझा सेलफोन बंद केला. धन्यवाद. कथा अपहरण. लेखक डॉक्टर श्री जयंत नारळीकर. अभिवाचक राजेश्वरी कांबळे.